राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे आणि एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। ऑगस्टमध्ये सोयातेलाची विक्रमी आयात होणार। सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे। स्पर्धात्मक दरामुळे सोयातेलाला पसंती मिळते। पाम तेलाच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। कापूस उत्पादन वाढीचा अकोला पॅटर्न रडावला। 2 वर्षांनंतर सुद्धा 50,000 हेक्टरवरील विस्तार रखडलेला आहे। बैठकांवरती बैठका। आकृतीबंध रद्द न केल्यास कामबंद आंदोलन करू, कृषी अधिकारी संघटनाचा सरकारला इशारा देण्यात आला आहे। जागतिक तांदूळ व्यापारामध्ये भारताचा वाटा हा 40% आहे। 2027 मध्ये विक्रमी 2,50,00,000 टन निर्यातीचा अंदाज व्यक्त केला जातोय। खनौरी सीमेवरती शेतकऱ्यांना अडवले। पंतप्रधान मोदी हरियाणा सरकारकडे दिल्लीकडे जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली जाते। बेहिशेबी संपत्ती प्रकरणामध्ये राहुल गांधींना दिलासा मिळालेला आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयातील सुनावणीला स्थगिती मिळालेली आहे। सीबीआय ईडीला अहवाल सादर करण्याची मनाई। गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा, साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठवणार। सध्या कुठलेही नियंत्रण नाही। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 578 कोटींची गरज आहे। सरकारकडून मिळतात 490 कोटी रुपये। अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड, दुष्काळाचे सावट, पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडले। उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। पीक विम्यासह नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। 24 तास वीज पुरवठा करण्याची सुद्धा मागणी केली जात आहे। वडेगाव परिसरामध्ये पावसाअभावी जमिनी पडलाय भेगा। जुलैने सावरले, ऑगस्टने पावसाची सरासरी बिघडवली। विभागामध्ये 17 ऑगस्टपर्यंत 14% तूट। अमरावती सर्वाधिक पिछाडीवरती। ऑगस्टमध्ये सरासरीच्या अवघा फक्त 25% पाऊस झालेला आहे। 2 कोटी मतदारांचे अर्ज चाले नाही, मुदत संपली। SIR प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। 78.64 मतदारांचे अर्ज डिजिटलाइज। महानगरामध्ये अल्प प्रतिसाद मिळतोय। ठाणे, मुंबई, पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज। जुन्या वाहनांसाठी E10चा पर्याय द्या। मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागवेश्वर यांचा सल्ला। जुन्या दुचाकींच्या मायलेज घटावरून वाद। किसान क्रेडिट कार्डच्या व्याजदरामध्ये बदल झालेला असून सरकारची बँकांशी चर्चा। शेतकऱ्यांवरती परिणाम नाही। अनुदानामध्ये 0.50% कपात। वेळेमध्ये कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय। त्यामुळे 60% कर्जदरातून ही सवलत वजा केल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रभावी व्याजदर हा फक्त 4%च राहतो। कर्ज खात्यांमध्ये रक्कम जमा होणार कधी? 19,000 शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ। अकोला जिल्ह्यात 29,000 पात्र शेतकरी कर्जमाफीसाठी प्रतीक्षेमध्ये आहेत। शेतकऱ्यांचे कापसाचे देयके प्रलंबित असून मागणीसाठी ठिय्या आंदोलन। अकोट परिसरामध्ये 79 शेतकऱ्यांचे देयके हे प्रलंबित आहे। कृषी संजीवनी योजनेमध्ये अनुदानाची संधी। शेतकरी बचत गट विविध घटकांसाठी अर्थसहाय्य। DBT पोर्टलवरती तातडीने ऑनलाईन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत। कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव, खात्यामध्ये मात्र रक्कम नाही। लाभाची प्रतीक्षा। पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही मिळाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लेखापरीक्षणामुळे रक्कम जमा करण्यास विलंब होतोय। अपेक्षा उंचावलेली असून रक्कम जमा न झाल्याने संभ्रम निर्माण होत आहे। खडकपूर्णाचा जिवंत साठा हा अवघा 2.48%। रब्बीवरती संकट। सप्टेंबर अखेरपर्यंत दमदार पाऊस न पडल्यास 3 तालुक्यातील सिंचनाला बसणार फटका। पीक विम्याच्या हप्त्यापोटी 77,000 शेतकऱ्यांनी भरले 12.48 कोटी। अकोला जिल्ह्यामध्ये 1.25 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यात आला। 17 दिवसांपासून पावसाची दडी आहे। खरीप हंगामातील पिके सुकण्याच्या मार्गावरती आहे। खामगाव परिसरामध्ये शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला असून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होते। कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर पावसाअभावी मोठे आव्हान निर्माण झालेले आहे। कपाशी पिकावरती मनरेगाचा वाढता प्रादुर्भाव। पिके कोमजल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। ढगाळ वातावरण पोषक असून झाडे सुकण्याचे प्रमाण वाढलेले आहे। 189 गावांमध्ये कृषी संजीवनी। वाशिम परिसरातील 94,000 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे। पोखरा टूला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। ठिबक, फळबाग, कृषी अवजारांसाठी सर्वाधिक अर्ज आलेले आहेत।
सोयाबीनच्या दरामध्ये आणखी घसरण झालेली असून 6,910 वरून कमाल दर थेट 6,550 रुपयांवरती पोहोचलेला आहे. 360 रुपयांची सरासरी घट मागील 7 दिवसांमध्ये दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या 54.1% पाऊस झालेला असून कारंजा तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण हे सर्वात कमी आहे. मुलांना तुम्ही संगणक शिका, जिल्हा परिषद शुल्काची रक्कम देणार. 7वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. शिक्षक शिक्षकेतरांच्या ई-KYC मध्ये अडचणी निर्माण होत आहे. वेतन देयकासाठी मुदतवाढ. विविध शिक्षक संघटनांनी केली होती मागणी. 8 दिवसांची मुदत मिळाल्याने शिक्षकांना आधार मिळतोय. मागील वर्षी सुद्धा जून-जुलै महिन्यात कमीच पाऊस झालेला होता. सोलापूर परिसरामध्ये मागील ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल 163%, यंदा 20% पडलाय पाऊस. शेतकरी आता फॉरेनला जाणार. 2 लाखांचे अनुदान मिळणार. युरोप आणि चीन देशाचा दौरा. तंत्रज्ञान आजमावण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेर देशाची संधी. हिंगणी प्रकल्पामध्ये केवळ 16.30% जलसाठा उपलब्ध आहे. बार्शी सिंचन संकट. ढाळे पिंपळगाव मृत साठ्यामध्ये 13 ऑगस्ट जलसंपदा विभागाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मान नदीमध्ये पाणी सोडल्याने जडणाऱ्या पिकांना जीवनदान मिळाले. नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. 15 दिवसांच्या विलंबानंतर प्रशासनाची दखल. कृषी मालाच्या निर्यातीसाठी बंदरावरती ग्रीन चॅनल. कांदा द्राक्ष निर्यातीला चालना मिळणार. आता कंटेनर ताटकळणार नाही. अवकाळी नुकसान भरपाईसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहे. बागलाण तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. बाजरी मका पेरण्या शेतकऱ्यांना हेक्टरी 2,500पर्यंत अनुदान. पोषण व्यवस्थापन कीड नियंत्रणासाठी मदत. नाशिक जिल्ह्यामध्ये 2.36 लाख हेक्टरवरती मक्याची लागवड करण्यात आली. बागलाणमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळणार. खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. 19 लाख पशुधनाला विमा कवच. 15%च हप्ता भरावा लागणार. पशुधनाचा अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच मृत्यू झाल्यास भरपाई मिळणार. तुरीचे क्षेत्र 90% वाढले तर बाजरी 62, कपाशी 28ने घटले. चांगले उत्पादन व भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची तुरीला वाढती पसंती मिळते. सोयाबीनही वाढले. मक्याचे सरासरी क्षेत्र. मराठवाड्यामध्ये पावसाचा 17 दिवसाचा खंड पडलेला आहे. श्रावणचा पहिला आठवडा कोरडा गेलेला असून खरीप पिके धोक्यामध्ये आहे. शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मागील वर्षी उत्पादनामध्ये मोठी घट झाल्याने साखर, कडू, इथेनॉल ही फटका बसलेला आहे. महिनाभरामध्ये 1,350 रुपयांची वाढ झालेली आहे. शहरामध्ये नवी 450 विद्युत रोहित्रे. 20 उपकेंद्राची क्षमता वाढ. यंत्रणेचा पॉवर अपग्रेड. सेवेमध्ये सुधारण्याची अपेक्षा वर्तवली जाते. बीड जिल्ह्यामध्ये 24,000 रुग्णांचा 127 कोटी रुपये खर्च शासनाने भरलेला आहे. तुम्ही सुद्धा लाभ घेताय का? महात्मा फुले जन आरोग्य योजना ठरते जीवनदान. 43,000पेक्षा अधिक शस्त्रक्रिया तसेच थेरपी यशस्वी ठरलेली आहे. ऑगस्ट अर्ध्यावरती लघु प्रकल्पांची तहान ही कायम आहे. 24 पैकी 4 प्रकल्पातील पाणी अजूनही जोत्याखाली. उर्वरित 20 प्रकल्पांमध्ये 1 दशलक्ष घमीपेक्षा सुद्धा कमी उपयुक्त साठा आहे. खरीपासाठी दमदार पावसाची गरज आहे. कागदावरती उद्दिष्ट मोठे असून कर्ज वाटप ठेंगे. बँकाकडून शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला जातोय. खरीप हंगामामध्ये कर्ज वाटपाचा वेग मंद आहे. बँकांचा हात आखडता लोकप्रतिनिधींचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होते. पोचंपाड बॅकवॉटरचा नांदेड जिल्ह्याला विळखा बसलेला आहे. बाधित शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्याचे पालकमंत्र्यांकडून आश्वासन दिले जाते. शेतकऱ्यांच्या यामध्ये काही प्रमुख मागण्या आहेत. पावसाचा असमतोल. 5% पेरणी ही अपूर्ण. खरीप पिके धोक्यामध्ये. पेरणी 95%वरच. धाराशिव जिल्ह्यामध्ये ऐन वाढीच्या टप्प्यामध्ये पिकांनी टाकले माना. शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. पाऊस बेभरोशाचा. 5.17 लाख शेतकऱ्यांनी घेतले विमा कवच. परभणी जिल्ह्यामध्ये 3.58 लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. 38.70 कोटींचा शेतकरी हिस्सा. दुसऱ्यांदा मुदतवाढीने 31 ऑगस्टपर्यंत संधी देण्यात आलेली आहे. सातबाऱ्याबाहेरचे शेतकरी आता रेकॉर्डवरती. योजनांचे दार उघडणार. ॲग्रिस्टेक नोंदणीवरती सुद्धा भर दिली जाते. राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल. 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 65 किमीपर्यंत. दिल्ली, उत्तर प्रदेशसह बिहारचा यामध्ये समावेश आहे. कापसाच्या दरामध्ये तेजी. चांगल्या प्रतीचा कापूस 9,000 रुपये क्विंटल. उत्तर भारतामध्ये खरेदीला सुरुवात झालेली आहे.
गरिबांच्या ताटामधून पोळी गायब झालेली आहे. मका दळून मिळणार काय? जुलैपासून गव्हाचे वितरण बंद झालेले आहे. 2.57 लाख शिधापत्रिकाधारकांना मक्याची सक्ती केली जाते. ई-केवायसी नाही 20,000 गॅस ग्राहकांना बसणार मोठा फटका. व्यावसायिक दराने मोजावे लागतील पैसे. एजन्सीमध्ये ग्राहकांची गर्दी होते. वैरागड परिसरामध्ये नदीकाठ खचला असून सौर ऊर्जा प्रकल्पांचे कुंपण पुरामध्ये गेले वाहून. नदीतील बांधाऱ्यांचाही बसलाय फटका. गोंदिया जिल्ह्यातील 467 बालकांना दरमहा 4,000चा आधार. कोविडमध्ये पालक गमावलेल्या 262 पाल्यांचा यामध्ये समावेश आहे. पीडित बालकांनाही योजनांचा लाभ दिला जातोय. नागपूर परिसरामध्ये कचरा फेकाल तर 1,000 रुपये, थुंकाल तर 500 रुपयांचा दंड. रस्त्यावरती निघण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. मनपाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. एका चुकीवरती हजारोंचा फटका बसणार. धान्य साठ्यामध्ये तफावत दिसून येते. 2 दुकाने कारवाईच्या रडारवरती. आज अंतिम सुनावणी. कारवाईकडे लक्ष लागलेले असून साहू बंधूंच्या अडचणीमध्ये भर पडलेली आहे. पीक कर्ज माफीच्या प्रक्रियेमध्ये ट्विस्ट. बँकांना हेअरकटचा पर्याय. कर्ज खाते शून्य करण्यासाठी राज्य शासन देणार 35 ते 85% रक्कम. राष्ट्रीयकृत बँकांना भरावा लागणार शेतकऱ्यांचा स्वहिस्सा. कर्जमाफीमध्ये अडचणी निर्माण. पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. तर शेकडो शेतकरी कर्जमुक्तीला मुकतील. साखर तेजीमध्ये. किरकोळ बाजारामध्ये 55 रुपये दर. सणासुदीमुळे मागणीमध्ये वाढ झालेली आहे. बाजारात साखर साठा कमी. गोकुळ दूध वाढीसाठी 245 गावे दत्तक घेणार. 4,900 उत्पादकांची निवड. म्हैस दूध अर्धा लाख लिटर वाढीचे उद्दिष्ट. डाळींचा भडका उडालेला आहे. सणापूर्वीच खिशाला फोडणी बसणार. दरवाढीमध्ये उडीद डाळींची बाजी मारलेली आहे. चाळीसगाव येथील बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 3,725 रुपयांचा भाव मिळतोय. 5-7 दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये तेजी दिसून येते. सोमवारी 900 क्विंटल आवक झालेली आहे. शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. 2 दिवसामध्ये चांदी 4,000 तर सोने 2,300 रुपयांनी वधारलेले आहे. चांदी 2,39,000 रुपयांवरती पोहोचलेली असून 2 दिवसात सोन्याच्या भावामध्ये 2,300 रुपयांची वाढ होऊन ते आता 1,54,500 रुपयांवरती पोहोचलेले आहे. नंदुरबारच्या पूर्व भागातील धरणे अद्यापसुद्धा कोरडीच आहे. शेतकरी चिंतेमध्ये सापडले. पावसाने खरीप पिकांना जीवनदान मिळते. मात्र विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी खालावलेलीच आहे. अहिल्यादेवींच्या नावाने कर्जमुक्ती योजना. बॅनरवरती मात्र त्यांचाच फोटो गायब झाला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे फोटो झळकले. शेतकरी नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहनाची मागणी केली जाते. पुसे सावडीमध्ये माकडांचा उच्छाद. पिकांसह घरांचे मोठे नुकसान होते. वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. आटपाडी तालुक्यामध्ये 6,197 कुटुंबांच्या घरकुलाचे स्वप्न साकार होणार. प्रधानमंत्री आवास योजनेतून 53 ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळतोय. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.